आमच्याकडं आज पाणी यायला खूप लेट झाला होता. 9:30-10 वाजले तरी पण पाणी नव्हतं आलं. तर म्हणलं जाऊ दे आता घरातलीच कामं तवर करत बसावी. तर भरपूर साड्या अशा माझ्याकडं होत्या फॉल पिकोला. तर मी सकाळपासून त्याच करत होते आज. तर म्हणलं ह्यातच वेळ घालवावं. बायांच्या लवकर द्यायच्या होत्या लवकर साड्या. आणि दुपारी पण मग मी त्या हातशिलाई करायला घेतल्या. आणि मला तायडीचा फोन आला होता की शरूला घेऊन मी तिकडे येते सांगवीला, तू तिला घ्यायला नको येऊ, तिला उरसात फिरायचं होतं सांगवीच्या. तर रुद्वी आणि त्या दोघी आल्या होत्या. मग आम्ही दुपारून गेलो. पिहूला पण घेतलं शाळेतून आणि मस्त असं मग दुपारपासूनच उरूस परत आम्ही फिरत होतो. पिहूसाठी खेळणी घेतली, तिला घेतली नव्हती त्या दिवशी खेळणी. मग आज तिला जे पाहिजे होतं ते गार्डनमध्ये गेल्यावर खेळण्यासाठी ते घेतलं तिने. आणि मग खूप ऊन लागला आम्हाला तर आम्ही उसाचा रस प्यायला गेलो. मग सगळ्यांनी छान उसाचा रस पिला. आणि शरू पिहूला बर्फ टाकून खूप आवडतो. मग त्या स्ट्रॉ मागून असा उसाचा रस पित होत्या दोघी तिघी. आणि मग परत आम्ही फिरायला गेलो. तर मग अंधार झाला आम्हाला फिरता फिरता. मग आम्ही काय काय वस्तू घेतल्या. तायडीला रुद्वीसाठी काय काय घ्यायचं होतं ते तिने सगळं काही घेतलं. मग मी घरी आलो आम्ही. मग मला ब्लाऊज आले होते हातशिलाईसाठी वगैरे. मग मी ते परत करत बसले कारण स्वयंपाकाला होता टाईम, म्हणून मला आता ह्यात वेळ घालवावा. मग हे करत बसले मी. आणि पिहूसाठी खेळणी आणली होती, ती तेच पाणी भरून भरून तेच खेळत होती. तिला मी ओरडत होते की आता हे गार्डनमध्ये गेल्यावर खेळ, घरात हे खेळू नको. पण ती काय ऐकत नव्हती. ती सारखं त्यात ते पाणी भरत होती जारमध्ये आणि खेळत होती. आणि मग मी संध्याकाळी स्वयंपाकात मस्त असं खारं वांगं, भाकरी, भात असं सगळं केलं होतं. तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. मला फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय.